तर आज आहे दुवादस. काल महाशिवरात्री होती. सगळ्यांचे उपवास असतीलच. आमच्या घरी देखील सगळ्यांचे होते आणि आज बनवायचा होता पुरणाचा स्वयंपाक, म्हणून मी डाळ देखील शिजवून घेतलेली होती आणि इकडे मुलांच्या नाश्त्याची तयारी करत होते. मस्त असा उपमा बनवलेला होता आणि कटाची आमटी देखील मस्त बनवून घेतली आणि ठेवल्या शेवटी सगळ्यात पोळ्या लाटायला. मुलांना पुरणपोळी खूप जास्त आवडते, म्हणून त्यांना टिफिनला द्यायच्या होत्या. त्या हिशोबाने पटापट सगळं बनवून घेतलं. मस्त असं तेल किंवा तूप लावून पोळ्या भाजून घ्यायच्या आणि थोड्याशा खरपूस भाजायच्या, खायला छान लागतात. आणि गरमागरम चहा आणि पुरणपोळी तर अप्रतिमच लागते. आणि मी चपात्या किंवा पोळ्या बनवायला लागले की आमच्या अन्वी मॅडम येतातच, कारण तिला देखील बनवायच्या असतात. आतमध्ये येऊन बघतो तर मुलांनी पूर्ण काचेवरती या पद्धतीचे हात उठवलेले आहेत. काय करतात देव जाणे. म्हटलं चला क्लीन करून घेऊयात, म्हणून एक पेपर घेतला. पेपरला असं चुरगळायचं आणि मग थोडंसं पाणी काचेवरती मारून मस्त असं पुसून घ्यायचं, छान काच निघते. आणि मी इथं उद्योग करून ठेवला. नेलपेंटची बॉटल घ्यायला गेले आणि ते हातातून पडली आणि फुटली. मग ते रिमूव्हर घेतलं, नेल रिमूव्हर, ते थोडंसं शिंपडलं आणि वाईप्सने पुसून घेतलं आणि लकीली ते निघालं देखील. डाग पडले नाहीत त्याचे, तुम्ही बघू शकता. मस्त असं ते निघून गेलं. त्यानंतर म्हटलं चला लगे हात बाकीची देखील क्लिनिंग करून घेऊयात, म्हणून इथं PC देखील त्यांचा क्लीन करायला घेतला. आणि वस्तू जर जिथल्या तिथं जागच्या जागी स्वच्छ नीटनेटक्या असतील तर एक वेगळीच फ्रेशनेस येते. मला तर खूप जास्त असते, म्हणून मी सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवण्याचं ट्राय करत असते आणि मला त्याशिवाय बरंच वाटत नाही. म्हणून छान अशी क्लिनिंग करून घेतली. आणि हात लावून लावून ही बटणं आहेत ती देखील खराब झालेली होती. याला मी कोणतंच प्रोडक्ट वापरत नाही आहे. थोडासा ओला कपडा घ्यायचा आणि छान असं दाबून पुसून घ्यायचं, लगेच पटकन निघून जातं. याला काही जास्त मेहनत करावी लागत नाही आणि दिसायला देखील चकाचक छान दिसतं. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी आम्ही गरमागरम भात लावला आणि भजी आणि पापड राहिलेले होते. कांदा भजी सारखी होत होती, पाहुणे येत होते, म्हणून आज म्हटलं चला बटाट्याची भजी बनवून घेऊयात, म्हणून बटाट्याची भजी आणि तळण तळलं आणि मस्त असं पुरणाचं जेवण केलं. एवढं जेवण केलं की सुस्ती येतेच. त्यानंतर मस्त अशी झोप घेतली. तर चला भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.